सध्या आता छावा चित्रपट जे काही रिलीज झाल्यानंतर जे काही वाद उठला आहे की इतिहासकारांच्या बद्दल जे काही महाराजांच्या वरती जे काही आरोप येत आहेत, इतिहासकारांच्या वरती जो शिवीगाळ होत चालले, ह्याबद्दल मी तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम सुके बरोबर त्या विषयाबद्दल मी बोलणार आहे। साहेब, इतिहासकार सावंत साहेबांना रात्रोरात्र एक करटकर नावाचा एक व्यक्ती त्यांना फोन करून शिवीगाळ देतो आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरतोय। त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये पण अनेक राज्यामध्ये शिवभक्त आहेत, त्यांना खूपच हे झालेलं आहे, वेदना झालेल्या आहे। त्याबद्दल तुम्ही काय बोलता आणि याच्या काय विचार आहे? हे खऱ्या अर्थानं जातीयवादाची कीड किती खोल गेले या राज्यामध्ये किंवा एकंदरीत समाजाची या माध्यमातून दिसतंय। छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर महापुरुषांबद्दल बोलताना या 5-7 वर्षात जर बघितलं तर कधी जातीचं जस सुद्धा येत नव्हतं, पण या 2-4-5 वर्षामध्ये जातीयवाद इतका खोल प्रत्येकाच्या मनात घुसलाय। प्रत्येक महापुरुषांना बघताना सुद्धा जातीच्या चौकटीतून आजकाल माणूस पाहायला लागलाय। त्यामुळे हे अत्यंत चुकीचं दुर्दैवी आहे, कारण महापुरुष किंवा समाजासाठी काम करणारे जे थोर नेते होते ते कुठल्या समाजाचे कधीच नसतात, ते त्या समाजाच्या भल्यासाठी काम करत असतात, ते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करत असतात, पण त्यांना जातीच्या चौकटीत बांधून त्यांच्याबद्दलच अपशब्द वापरणं, शिवीगाळ करणं हे अत्यंत गलिच्छ किंवा दुर्दैवी असं म्हणावं लागेल। साहेब, आता महाराजांच्या वरती तर असा आरोप करतच आहेत, संभाजी महाराजांचे पण नावांची काय ते विडंबना होत चाललेली आहे राज्यामध्ये, या शिवभक्तांच्या त्यांना वेदना होत चालली। संभाजी महाराजांचा इतिहास अजून पण लोकांना कळाला नाही आहे, त्यांचा इतिहास पूर्ण प्रमाणात लोकांना कळण्यासारखा शासनाने व्यवस्था करायला पाहिजे होती। नाही, नक्कीच बघा, खरं तर आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या महापुरुषांचा इतिहास अगदीच अत्यल्प आहे। त्यांचा म्हणजे अगदी 2-5% सुद्धा इतिहास आपल्या वाचनात किंवा पुस्तकातनं नाही आहे। आणि फक्त शिक्षण व्यवस्थेतच नाही तर पालक म्हणून पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समजावणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नसण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेणं, वाचनाच्या माध्यमातून डोक्यात घेणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। वेगवेगळ्या इतिहासकारांच्या वेगवेगळ्या भूमिका किंवा मतमतांतर असू शकतात, पण जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या विकृत मानसिकतेतून कुठेतरी बाजूला करून शिवाजी महाराज कसे होते हे खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी प्रत्येकानं शिवाजी महाराजांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यासाठी शासनानं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे। लहानपणापासूनच आमच्या पाल्यांमध्ये किंवा आमच्या लहान मुलांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास कसा रुजवता येईल याच्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। एक इतिहासकारांचा, राष्ट्रपुरुषांचा जे काही आम्हाला इतिहास माहिती होत चालले फक्त चित्रपटाच्या मुखांतर, आजचा जे काही जनरेशन आहे त्यांना इतिहासाच्या बद्दल या वाचन असू दे या कुठल्याही असू दे त्यांना साधन मिळत नाही आहे। काही एक 3 तासाच्या विषयाबद्दल एक पूर्ण एक राष्ट्रपुरुषांचा इतिहास कोणी चांगली प्रमाणात मांडू शकत नाही आहे। बघा, चित्रपट हे एक मनोरंजनाचं माध्यम आहे। चित्रपट हा इतिहास कधीच होऊ शकत नाही, कारण चित्रपट ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला ह्या गोष्टी काल्पनिक आहेत किंवा याचा कशाशी संबंध नाही वगैरे त्यांनी डिस्क्लेमर घालतात। ज्या वेळेला महापुरुषांचा इतिहास घालतो तर तो तितक्या जबाबदारीनं लोकांसमोर मांडणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। त्यामुळं चित्रपटातून एवढ्या मोठ्या महापुरुषांची गाथा 3 तासात बसवणं हे खऱ्या अर्थानं अशक्यच आहे, पण हे करत असताना कुठल्या तरी धोरणात्मक पद्धतीनं एक डॉक्युमेंटरी किंवा खरा इतिहास लोकांसमोर आणणं आणि हा इतिहासच आहे हे विश्वास लोकांसमोर देऊन, तो विश्वास लोकांना देऊन तो इतिहास दाखवणं गरजेचं आहे। फक्त चित्रपट म्हणून तुम्ही बघाल तर 3 तासाचा चित्रपट त्या ठिकाणी संपल्यानंतर तुम्ही विसरून जाल। त्यामुळं ते बघताना एक इतिहास किंवा महाराजांची जीवनगाथा म्हणून बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे। हे आता राष्ट्रपुरुषांना फक्त एक राज्यात सीमित, एक भाषेला सीमित करणं हे चुकीचं आहे। तुम्ही कसं पाहताय? दुर्दैव म्हणावं लागेल, आज आम्ही महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावादात अडकलेले मराठी माणसं आहोत आणि इकडे काम करत असताना मराठी भाषेवर अन्याय होतोय असं आमचं ठाम मत आहे। हे होत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या आधी कधी नव्हतं, पण आजकाल जर बघितलं तर शिवाजी महाराज बाहेरच्या राज्यातले म्हणून त्यांना हिनवलं जाते। बाहेरच्या राज्यातल्या महापुरुषांना मोठं करू नका म्हणून शिवाजी महाराजांच्या समोर वेगवेगळे महापुरुष म्हणून नवीन काहीतरी उभं केलं जाते। तुम्ही तुमच्या एखाद्या समाजाचा महापुरुष किंवा तुमच्या राज्याचा महापुरुष म्हणून त्यांचा आदर नक्कीच राखा,
पण दुसऱ्या एखाद्या महापुरुषाच्या केलेल्या कामाशी तुलना करून त्यांचं महत्व करण्यासाठी तुम्ही जर हे करत असाल तर याच्यासारखी नीच गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्याकडून दुसऱ्या महापुरुषांचा अपमान कधी होऊ नये याची प्रत्येक वेळेला काळजी घेत असतो. तीच काळजी दुसऱ्याने सुद्धा घ्यावी, कारण जशा आपल्याला भावना आहेत तशा दुसऱ्यांना भावना आहेत याचा विचार करून समोरच्या एका व्यक्तीबद्दल मत व्यक्त करताना प्रत्येकानं विचार करून ते केलं पाहिजे. शेवटचं एक का म्हटलं तर आता गावी गावी महाराजांचे या संभाजी महाराजांचे काय पुतळे बसत चाललेले आहे. ह्याच्यामध्ये खूप राजकारण पण गुंतत चाललेलं आहे. हे राजकारणाचा विषय होणार आहे काय? राजकारण ह्या विषयाबद्दल मतांची बँक मांडायला सुरू केलेल्या आहेत काय? अशा बघा, प्रत्येक गोष्टीत आज त्या ठिकाणी राजकारण घुसलेलं आहे. आज घरात आई बाबा आणि 2 मुलं जर असली तर प्रत्येक 4 लोक 4 वेगवेगळ्या मतांची आणि 4 वेगवेगळ्या पक्षाची झालेली आहेत. त्यामुळं वैचारिक साम्यता ही कुठेतरी संपत चाललेली आहे. वैचारिक दृष्टिकोन ठेवून एखाद्या राजकारण्याला समर्थन करणं हा सुद्धा प्रकार संपलेला आहे. कुठल्या विचारानं आज समाज चाललाय आणि कुठल्या विचारानं एखाद्या नेत्याला किंवा राज्यात कुणाचं सरकार येईल किंवा देशात कुणाचं सरकार येईल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. निवडणुकाच मुळात जाती आणि धर्माच्या आधारावर होत असतील तर आपण कुणाला आणि काय सांगावं हा खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न पडलेला आहे. काही जनतेला, शिवभक्तांना आणि शंभू भक्तांना काय आपला मेसेज असेल की असला या प्रकरणामध्ये जातीवाद मध्ये तुम्ही घुसू नका? नाही, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जाती धर्मा पलीकडे आहेत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र करून मुठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि संभाजी महाराजांनी ते स्वराज्य टिकवलं. आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शिवरायांचे मावळे स्वराज्यात वावरतोय, ताटमानेनं वावरतोय. हे त्यांच्या उपकारामुळे वावरतोय. त्यामुळे त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत न अडकवता त्यांना खऱ्या अर्थानं या देशाचे भाग्यविधाते म्हणून प्रत्येकानं बघितलं पाहिजे. धन्यवाद साहेब आमच्याबद्दल बरोबर. हे होतं की शुभम चुके साहेब असं की छत्रपती महाराजांचा इतिहास तुम्ही जाणून घ्या आणि त्याचा त्यांना डोक्यावरती बसून घेऊन डोक्याच्या आत बसून घ्या आणि त्यांचे विचार ह्या जनरेशन मध्ये पण प्रसार व्हायला पाहिजे. ह्याच गोष्टीनं पुढच्या येणाऱ्या जनरेशन छत्रपती महाराजांना आणि संभाजी महाराजांना त्यांचा मार्गदर्शक म्हणून स्वीकारतील का पाहू आपण. पंचायत स्वराज समाचार, रत्नाकर गौंडी, बेळगावी.